परदेशात आयटी इंजिनियर असणाऱ्या दीपक डोळस यांची एका महिला मांत्रिकाने फसवणूक केलेली आहे। जवळपास 14 कोटी रुपयांची या आयटी इंजिनियरची फसवणूक झाल्याचा आरोप दीपक डोळस यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि फसवणूक झालेल्या 14 कोटी रुपयांमध्ये हा आलिशान बंगला देखील या वेदिका पंढरपूरकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी खरेदी केल्याचं म्हटलं जातंय। आपण पाहू शकतो हाच तो बंगला आहे। पुण्यातल्या महात्मा सोसायटीमधील कैलासदीप बंगला कुणाल वेदिका पंढरपूरकर त्यांचा हा बंगला आहे आणि सध्या आपण या बंगल्यात आलेलो आहोत। आणि या सगळ्या संदर्भात ज्यावेळी दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्या असता त्यानंतर कुणाल आणि वेदिका पंढरपूरकर हे या ठिकाणाहून गायब झालेले आहेत। आपण पाहू शकतो हा महात्मा सोसायटीतला बंगला आहे आणि ज्या ठिकाणी वेदिका पंढरपूरकर आणि कैलास पंढरपूरकर हे वास्तव्यास आहेत आणि आपण पाहू शकतो ही त्यांच्या नावाची पाटी आहे आणि शंकर महाराज अंगात येतात अशा पद्धतीची बतावणी करत या वेदिका पंढरपूरकर यांनी दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केलेली आहे। दीपक डोळस यांच्या ज्या 2 मुली आहेत त्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत आणि तो आजार बरा करतील यासाठी वेदिका पंढरपूरकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता आणि ज्यावेळी वेदिका पंढरपूरकर यांनी या सगळ्या ज्या काही या मुलींचे दुर्धर आजाराचा गैरफायदा घेत दीपक डोळस यांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे। दीपक डोळस यांनी आपली परदेशात असणारी सर्व प्रॉपर्टी विकून हे 14 कोटी रुपये वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना दिलेला आहेत आणि त्यातूनच हा बंगला त्यांनी खरेदी केल्याचं म्हटलं जातंय। सध्या मात्र या प्रकरणी ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार केली असता पंढरपूर कुटुंबीय मात्र या ठिकाणाहून गायब असल्याची माहिती मिळते। पोलीस या सगळ्या संदर्भात तपास करतायत आणि अद्याप गुन्हा जरी दाखल नसला तरी या सगळ्या संदर्भात दीपक डोळस यांना त्यांचे 14 कोटी रुपये परत मिळतील का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन नागनाथ सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।